धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपल्या मुलामुलींना अनुरूप जीवनसाथी मिळवून देण्यासाठी विवाह संस्था समाजातील महत्त्वाचा भाग बनल्या आहेत। अशाच गरजेची पूर्तता करण्यासाठी नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज प्रणीत हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने दरवर्षी भव्य वधूवर मेळाव्याचे आयोजन केले जाते। यंदाचा मेळावा दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट गंगापूर रोड नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली। प्रमुख पाहुणे म्हणून अनिल शेठ, प्रभाकर बागुल आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या। आयोजकांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। समाजासाठी सतत कार्यरत असलेल्या राजेंद्र रघुनाथ दिंडोरकर, सुरेश गजानन दुसाने आणि श्रीमती पुष्पाताई पवार, राजेंद्र खालपकर, प्रकाश वडनेरे, गजूभाऊ घोडके, राजेंद्र आहेर यांच्या संस्थेच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। मेळाव्यासाठी राज्यभरातून उपवर, वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाहेरगावून आलेल्या समाज बांधवांसाठी निवास आणि प्रवासाची सोय करण्यात आली होती। मुलींसाठी मेकअपची खास व्यवस्था होती। तसेच सर्व उपस्थितांसाठी सुग्रास भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती। सामाजिक उपक्रमाचा वारसा हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने वर्षभर शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात। सामूहिक विवाह मेळावे हे समाजातील खर्चिक लग्न समारंभाच्या प्रथेला पर्याय देण्याचा उद्देश बाळगून आयोजित केले जातात। या वर्षीच्या मेळाव्याला समाजातील 10,000हून अधिक बांधवांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमात हरिओम संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थोरात, कीर्तिताई थोरात, मेळावा प्रमुख शशिकांत अहिरराव, उपाध्यक्ष योगेश दुसानीस, वर्षाताई दंडकवळा, मृणालिनी अहिरराव, किरण दुसाने, मनोज जानोरकर, चारुदास घोडके, प्रसन्न इंदोरकर, संतोष वसंत सोनार, सुनील बाविस्कर, अनिल दुसाने, महेश घोडके, श्यामकुमार सोनार, वृंदाताई जाधव, सुवर्णताई घोडके, पूनमताई वानखेडे, वर्षाताई दंडगाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। समाजातील एकतेचा व सामाजिक प्रगतीचा आदर्श ठरलेला हा वधूवर मेळावा यशस्वीरित्या पार पडला। प्रकाश सोमनाथ थोरात, हरिओम संस्था अध्यक्ष। आज 26वा वधूवर मेळावा आपण साजरा करतोय। आज जवळजवळ 7 ते 8,000 लोक आज इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला आशा आहे की याच्यात कमीत कमी 350 ते 400 लग्न जमतील, कारण मागच्या वेळेस सुद्धा जवळजवळ 400चा आकडा पार झाला होता। यावेळेस पण चांगली गर्दी खूप आहे। आमच्याकडनं वेळेत थोडी नियोजन, थोडी गर्दीची असेल, कार्यक्रम थोडा लांबला तरी सगळ्यांची आम्ही सगळ्यात पहिले दिलगिरी पण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात सगळ्यांनी आनंद घेतायत त्याबद्दल सगळ्यांचे आभार। सगळ्यांनी हजेरी लावून हे केलं त्याबद्दल आभार मानतो। आणि आजचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्ही लोकांसाठी म्हणजे सीबीएस महामार्ग इथून येण्या जाण्याची व्यवस्था ठेवली होती, मुलींसाठी मेकअपची व्यवस्था केली होती, त्यानंतर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, सगळ्या विनामूल्य सेवा आहे। फक्त आपण 50 रुपये प्रवेश फी नॉर्मली ठेवलेली होती आणि सगळ्या वधूवरांना मी आज शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजच्या या 26वा वधूवर मेळावा नाशिक या भव्य पुण्यनगरीत आयोजित करण्यात आला आहे। अशा या भव्य दिव्य मेळाव्यात आज जवळजवळ 300 ते 350 लग्नाचं नियोजन होणार आहे आणि असा भव्य दिव्य मेळावा न भूतो न भविष्य हा नाशिक शहरात मी तो पूर्ण महाराष्ट्रात असा भूतो न भविष्य मेळावा कधी पाहण्यात आला नाही। इतका सुंदर असा मेळावा या शहरात तयार केला आहे आणि झाला आहे। हरिओम सांस्कृतिक संस्थेचा मेळावा प्रमुख शशिकांत अहिरराव, यावर्षी आपण समाजभूषण पुरस्कार म्हणून एक राजेंद्र शेठ खालपकरांना दिला आहे। हरिओम भूषण म्हणून 2 जणांना आपण पुरस्कार दिलेले होते, त्यामध्ये एक बबन शेठ दुसाने, एक प्रकाश शेठ दादा वडनेरे आणि महिला पुरस्कार म्हणून आपण ह्या वर्षी पहिल्यांदाच पुरस्कार दिला आहे पुष्पाताई विजय पवार यांना दिलेला आहे। आणि ही जी गर्दी आलेली आहे या सर्व गर्दींचे आपण आभार मानलेले आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी कीर्ती थोरात, हरिओम महिला अध्यक्ष। आज आपला 26वा मेळावा खूप मोठ्या प्रमाणात सादर करत आहोत, तर त्यासाठी खूप जनसंख्या आलेली आहे आणि असाच हा मेळावा असंच इथून पुढे पण हा मेळावा मोठ्या संख्येने व्हावा ही अपेक्षा आहे। आणि आम्ही सामुदायिक विवाह नवीन उपक्रम सादर केला आहे, त्यासाठी पण मुला-मुलींनी नाव नोंदणी करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि आम्ही येण्या जाण्यासाठी समाज बांधवांना गाडीची सोय केली होती आणि मुलींसाठी पण मेकअपची सोय केली।
नमस्कार, मी सौ वर्षा हेमंत दंडगाव हरिओम वधूवर सांस्कृतिक समितीची कमिटी सदस्य आहे आणि सामुदायिक विवाह मेळावा प्रमुख आहे. सामुदायिक विवाह मेळाव्यामध्ये आम्ही मुलींना चांदीची जोडवी, चांदीची पैंजण, सोन्याचे मणिमंगळसूत्र, दोघांच्याकडचे 100 लोकांचं जेवणाचं आम्ही असं सगळं आमच्या संस्थेतर्फे खर्च करणार आहोत. जसं आज त्यांनी वधूवर मेळाव्याला प्रचंड हजेरी लावली, तशी त्यांनी सामूहिक विवाह मेळाव्याला पण असेच प्रोत्साहन द्यावं. आज तुम्ही बघताय जवळपास 8 ते 10 हजार लोक वधूवर पालक इथं आलेले आहेत. आम्हाला खूप आनंद झालाय, कारण आम्ही 6 महिन्यापासून जी मेहनत घेतली आज ती यशस्वी झाली आहे. त्याबद्दल मी कमिटीतर्फे सगळ्यांचे धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.